व्यवस्थित दिसतंय? तो लास्ट लेक्चर मध्ये आपण डिफरन्शियल इक्वेशनचा यूज करून इक्वेशन ऑफ व्हेलॉसिटी आणि इक्वेशन ऑफ ॲक्सेलरेशन हे आपण डिस्कस केलं होतं. आपण d² x बाय dt² प्लस ω² x इक्वल्स टू 0 या डिफरन्शियल इक्वेशनचा यूज केला टू फाइंड acceleration in simple harmonic motion, and equation for acceleration is minus ω² x. हे इक्वेशन आपण डिराइव केलं सुरुवातीला. नेक्स्ट वी हॅव डिस्कस्ड इक्वेशन फॉर वेलोसिटी इन सिंपल हार्मोनिक मोशन विच इज इक्वल्स टू प्लस और माइनस ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ a² माइनस x². बुक मध्ये ह्या ए च्या ऐवजी स्मॉल ए च्या ऐवजी काय दिलं असेल, कदाचित कॅपिटल ए दिलं असेल. हे कॅपिटल ए म्हणजे काय, तर हे कॅपिटल ए म्हणजे अँप्लिट्यूड, याला म्हणतात अँप्लिट्यूड. पुढे आपण ही डेफिनेशन पाहणार आहोत किंवा आता सांगून टाकतो अँप्लिट्यूड म्हणजे काय. अँप्लिट्यूड म्हणजे जेव्हा एखादी बॉडी सिंपल हार्मोनिक मोशन करते, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन करते, तर तिच्या मेन पोझिशन पासून पुढे जाते एक्स्ट्रीम पोझिशनला जाते. म्हणजे नॉन इक्विलिब्रियम पोझिशन पासून इक्विलिब्रियम पोझिशन पासून नॉन इक्विलिब्रियम पोझिशन पर्यंतचं डिस्टन्स, जे काय डिस्टन्स असेल याला आपण म्हणतो अँप्लिट्यूड, अँप्लिट्यूड ऑफ SHM. ओके, तर the maximum distance between mean position and extreme position किंवा the distance between equilibrium position and non equilibrium position is called amplitude. तर हे एक्सप्रेशन आहे वेलॉसिटीचं. ओके, तर इथं ॲक्सेलरेशन डिपेंड आहे डिस्प्लेसमेंटवर, वेलॉसिटी डिपेंड आहे डिस्प्लेसमेंटवर. तर नेक्स्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे इक्वेशन फॉर दी डिस्प्लेसमेंट. जनरल इक्वेशन फॉर displacement in SHM. सिंपल हार्मोनिक मोशन मधलं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आपल्याला डिराइव करायचं आहे नेक्स्ट बाय युजिंग दिस डिफरन्शियल इक्वेशन. या डिफरन्शियल इक्वेशनचा यूज करू. ठीक आहे, ते पूर्ण मॅथमॅटिकल आहे. ठीक आहे, यामध्ये आपण इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्हचा यूज करतो. तर याची सुरुवात आपण तशीच करणार जशी याच्या अगोदर आपण ॲक्सेलरेशन किंवा वेलॉसिटीची सुरुवात केली होती. ॲक्सेलरेशनची सुरुवात आपण कुठून केली होती किंवा वेलॉसिटीची सुरुवात आपण कुठून केली होती. वी नो दॅट, आपल्याला माहिती आहे काय, वी नो दॅट द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM, सिंपल हार्मोनिक मोशनचं डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला माहिती आहे. ओके, d² x बाय dt² प्लस ω² x equals to 0. Okay, and by using this equation we have derived the equation for velocity. खाली लिहू शकतो आपण by using this equation we have, आपण काय केले, we have derived इक्वेशन फॉर वेलॉसिटी. वेलॉसिटीची इक्वेशन आपण काढलं होतं काल, विच इज जे की कुठे खाली आपण लिहू. वेलॉसिटीची इक्वेशन काय होतं, v इक्वल्स टू प्लस और मायनस ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ a² मायनस x². ओके, हे आपण काल डिफरन्शियल इक्वेशनचा यूज करून वेलॉसिटीचे इक्वेशन आपण हे काल डिराइव केलेलं आहे. ठीक आहे, तर आपण या वेलॉसिटीच्या इक्वेशनचा यूज करणार आहेत काय कॅल्क्युलेट करण्यासाठी, टू फाइंड द इक्वेशन फॉर डिस्प्लेसमेंट. ओके, तर व्हॉट इज मीन बाय वेलॉसिटी. वी नो दॅट वेलॉसिटी इज व्हॉट, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. पुट this equation into this value of velocity into this equation.
ओके, तर इक्वेशन काय येईल, dx बाय dt इक्वल्स टू प्लस और माइनस ओमेगा स्क्वायर रूट ऑफ ए स्क्वायर माइनस एक्स स्क्वायर. दिस इज द इक्वेशन. ओके, आपण इथं काय केलंय, व्हेलॉसिटीला रिप्लेस कशाने केले, तिच्या डेफिनेशनला. व्हेलॉसिटी म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. किंवा वाटल्यास आपण इथंच लिहू, थोडं इक्वेशन लेंदी होईल, त्यामुळं v इक्वल्स टू काय, सॉरी, dx बाय dt इक्वल्स टू प्लस और माइनस ओमेगा स्क्वायर रूट ऑफ a स्क्वेयर माइनस x स्क्वेयर. So what is meant by velocity? Velocity is the rate of change of displacement with respect to time. आता लक्ष द्या, हे काय, dx is the displacement, x is also displacement. ह्या ज्या x च्या टर्म आहेत त्या सर्व एका साईडला घ्यायच्यात आणि बाकी dt आपल्याला एका साईडला घ्यायचं. तर हे स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इकडे कशामध्ये, मल्टिप्लिकेशन मध्ये, ते इकडे आल्यानंतर डिव्हिजन मध्ये येईल आणि हे dt इकडे गेल्यानंतर कशामध्ये येईल, मल्टिप्लिकेशन मध्ये. तर dx बाय स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इक्वल्स टू प्लस और मायनस ओमेगा इंटू dt. ओके, तर याला आपल्याला इंटिग्रेट करायचे दोन्ही साईडला. आपल्याला माहिती आहे सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये जेव्हा डिस्प्लेसमेंट होतो मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशनला, तर डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू कंटिन्युअसली चेंज होत राहते. ओके, मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशनला गेला डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम आहे, पुन्हा एक्स्ट्रीम पोझिशन पासून मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट काय होतं, 0 होतं. तर आपल्याला इथं काय घ्यावं लागेल, इंटिग्रेशन घ्यावं लागेल. सो इंटिग्रेट above equation on both side. दोन्ही साईडला आपल्याला त्याला इंटिग्रेट करायचंय. तर इक्वेशन असेल dx बाय स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि इकडे येईल इंटिग्रेशन ऑफ प्लस और मायनस ओमेगा dt. आता हे जे आहे हे इंटिग्रेशन कशाचं आहे, साइनचं, साइन इनव्हर्सचं. साइन इनव्हर्स इंटिग्रेशन काय आहे, dx बाय इंटिग्रेशन ऑफ dx बाय स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर याचं इंटिग्रेशन येतंय साइन इनव्हर्स. तुमच्या लॉग टेबल मध्ये डायरेक्ट फॉर्म्युला दिले आणि मी पण हे फॉर्म्युले तुम्हाला जेव्हा आपण मॅथमॅटिकल फिजिक्स पाहत होतो त्यावेळेस मी तुम्हाला लिहून दिले. साइन इनव्हर्स ऑफ x बाय a, सॉरी ए कॅपिटल E, त्याचं इंटिग्रेशन किती येतं, साइन इनव्हर्स ऑफ x बाय कॅपिटल E. तर ही लेफ्ट साइडचं इंटिग्रेशन, राइट साइडला ओमेगा इज अँग्युलर फ्रिक्वेन्सी विच इज कॉन्स्टंट, जी कॉन्स्टंट आहे. आपण त्याला इंटिग्रेशनच्या बाहेर घेणार आहे. ओके, तर याचं इंटिग्रेशन आपण लिहून घेऊ. त्याचं इंटिग्रेशन काय आले, साइन इनव्हर्स ऑफ x बाय a लेफ्ट साइडचं इंटिग्रेशन आणि ओमेगा इंटिग्रेशनच्या बाहेर आलं, ओमेगा प्लस और मायनस ओमेगा. इंटिग्रेशन कशाचं घ्यायचं, dt. तर डेरिव्हेटिव्ह अँड इंटिग्रेशन हे एकमेकाला काय करतात, कॅन्सल करतात. किंवा डीटीचं इंटिग्रेशन काय येतं, इंटिग्रेशन ऑफ dt इज t. ओके, याचं इंटिग्रेशन t आले, आपण हे ठेवून देऊ. साइन इनवर्स x बाय a इक्वल्स टू प्लस और मायनस ओमेगा इंटू याचं इंटिग्रेशन काय आहे, t आणि प्लस काय असेल, फाय. आता हे फाय काय आहे, लक्ष द्या, जेव्हा आपण इंटिग्रेशन घेतो तर आपण जेव्हा इंटिग्रेशन घेतो एखाद्या व्हॅल्यूचं, त्यावेळेस त्या इंटिग्रेशन सोबत एक कॉन्स्टंट येतं, त्यालाच म्हणतो आपण इंटिग्रेशन कॉन्स्टंट. त्यामुळे आपण इंटिग्रेशन कॉन्स्टंट किंवा याला आणखी दुसरे पण नाव आहेत, पुढे आपण हे पाहणार आहेत, इपोक. ओके, किंवा याला म्हणतात इनिशियल फेज. ओके, इंटिग्रेशन कॉन्स्टंट म्हणू शकता, किंवा आणखी म्हणतात इपोक, किंवा आणखी म्हणतात याला इनिशियल फेज. ठीक आहे.
इनिशियल फेज म्हणजे काय? इनिशियल फेज म्हणजे जेव्हा टाइम 0 होता त्यावेळेस तो पार्टिकल कुठे होता त्याला म्हणतात इनिशियल फेज. ठीक आहे, किंवा त्याला आणखी काय नाव इपोक, किंवा त्याला आपण काय म्हणू इंटिग्रेशन कॉस्ट. तर मग आता इक्वेशन आपल्याला काय मिळाले? साइन इनवर्स ऑफ एक्स बाय ए इक्वल्स टू ओमेगा टी प्लस फाय. आता हे साइन इनवर्स तिकडे गेल्यानंतर काय होईल? साइन एक्स बाय ए इक्वल्स टू काय? साइन ओमेगा टी प्लस फाय. ओके, आणि हे ए इकडे डिव्हिजन मध्ये तिकडे गेल्यानंतर कशामध्ये जाईल? मल्टिप्लिकेशन मध्ये. एक्स इक्वल्स टू काय येईल? ए साइन ओमेगा टी प्लस फाय. तर हे जे इक्वेशन आहे हे आहे जनरल इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट इन SHM. A is the amplitude of simple harmonic motion, omega is the angular frequency, and phi is the initial phase किंवा epoch. हे काय सांगतं? जेव्हा टाइम 0 होता त्यावेळेस पार्टिकल कोणत्या पोझिशनला होता हे सांगण्याचं काम कोण करतं? ते हे इनिशियल फेज फाय. ठीक आहे, हे पुढे आपण याच्या डेफिनेशन्स व्यवस्थित पाहणार आहे. ठीक आहे, तर हे आहे जनरल इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट इन सिंपल हार्मोनिक मोशन. एक्स इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. आता तुम्ही पाहू शकता इथं एक्स जे आहे ते डिस्प्लेसमेंट आहे, आणि डिस्प्लेसमेंट कशावर डिपेंड आहे? साइनच्या व्हॅल्यूवर. म्हणजे ओमेगा टी प्लस फाय याची व्हॅल्यू बदलली की साइनची व्हॅल्यू पण चेंज होणार, आणि साइनची व्हॅल्यू बदलली की डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू पण काय होणार? चेंज होणार. आता साइन हे कोणतं फंक्शन आहे? तर मी चॅप्टरच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं साइन इज अ हार्मोनिक फंक्शन. ओके, आणि त्या हार्मोनिक फंक्शनवर साइनवर कशाची व्हॅल्यू डिपेंड आहे? डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू डिपेंड आहे. ठीक आहे, तर म्हणून इथं डिस्प्लेसमेंट हे कशाचं फंक्शन आहे? साइनचं फंक्शन आहे, आणि साइन ही हार्मोनिक फंक्शन आहे. त्यामुळे या मोशनला आपण कोणती मोशन म्हणतो? सिंपल हार्मोनिक मोशन. हे चॅप्टरच्या सुरुवातीला पण मी सांगितलं. आता आपण पाहिलं होतं ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आपण काढला होता याच्या अगोदर? प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आता एक्स ची व्हॅल्यू आपण काय दिली आहे? ए साइन ओमेगा टी प्लस फाय. ती व्हॅल्यू इथं ठेवू शकतो आपण. तर इक्वेशन काय येईल? मायनस ओमेगा स्क्वेअर ए साइन ओमेगा टी प्लस फाय. म्हणजे इथं ऍक्सेलरेशन पण कशाचं फंक्शन झालं? इथं साइनचं. कारण की डिस्प्लेसमेंट एक्स हे साइनचं फंक्शन आहे, आणि डिस्प्लेसमेंटवर ऍक्सेलरेशन डिपेंड असल्यामुळं ऍक्सेलरेशन पण कशाचं फंक्शन आहे? साइनचं. साइन काय आहे? हार्मोनिक फंक्शन आहे. ओके, तर मी तुम्हाला चॅप्टरच्या सुरुवातीला सांगितलं होतं की या मोशनमध्ये असणारं डिस्प्लेसमेंट, या मोशनमध्ये असणारं ऍक्सेलरेशन हे फंक्शन आहे कशाचं? साइनचं किंवा कॉसचं. आणि हे दोन्ही हार्मोनिक फंक्शन्स आहेत, म्हणून ह्या मोशनला कोणती मोशन म्हणतो आपण? सिंपल हार्मोनिक मोशन. ओके, तर दिस इज अ जनरल इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट. इथपर्यंत समजलं असेल तर आपल्याला याच्या पुढचे केस पाहायच्यात. काही एक दोन केसेस आहेत. इथपर्यंत कोणाला काही अडचण असेल तर विचारा प्लीज. एखादी स्टेप कळाली नसेल तर विचारा. आपण डिफरन्शियल इक्वेशनचा यूज करून व्हेलॉसिटीचे इक्वेशन डिराइव्ह केलं होतं काल, आणि त्या व्हेलॉसिटीच्या इक्वेशनचा यूज करून आपण डिराइव्ह केले काय? डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन. दिस इज अ इक्वेशन फॉर डिस्प्लेसमेंट इन सिंपल हार्मोनिक मोशन, जनरल इक्वेशन. पुढे आपल्याला दोन केसेस पाहायच्यात. यामध्ये कोणाला काय अडचण असेल तर विचारा प्लीज. यामध्ये कोणाला काही अडचण असेल तर विचारा. इथं हे ओमेगा कॉन्स्टंट आहे बरं का, लक्षात द्या. अँग्युलर फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट आहे, कारण की मोशन ही काय? पिरियॉडिक आहे. पिरियॉडिक मोशन म्हणजे त्यामध्ये टाइम पिरियड फिक्स असतो, आणि टाइम पिरियड जर फिक्स असेल तर ओमेगा पण कसा असेल? कॉन्स्टंट असेल. कारण की ओमेगा बरोबर फॉर्म्युला काय? 2 पाय अपॉन कॅपिटल टी. हे टी कॉन्स्टंट आहे, ओमेगा पण कसं राहील? कॉन्स्टंट. ओके,
सिंपल हार्मोनिक मोशन्स आर पिरियडिक मोशन, आपण त्या डेफिनेशन मध्ये सुरुवातीलाच म्हणतो. समजले? ओके. योगाजी समजले कसं? योगाजी हा ठीक. मी चॅप्टरच्या सुरुवातीला एक सांगितलं होतं की हे मोशन सिंपल हार्मोनिक आहे. हार्मोनिक कशामुळे? तर साइन आणि कॉस या दोघांच्या व्हॅल्यूवर या डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन डिपेंड आहे. तुमच्या लक्षात आलं असेल ते कसं येतं. इथं डिस्प्लेसमेंट कशाच फंक्शन आहे? साइनचं. ऍक्सेलरेशन पण डिस्प्लेसमेंटवर डिपेंड आहे. आणि मग जर डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू जर साइननुसार बदलणार असेल तर ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू पण कशानुसार बदलणार असेल? साइननुसार. आणखी व्हेलॉसिटी पण कशावर डिपेंड आहे? डिस्प्लेसमेंटवर. ओके. डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू कशानुसार बदलली आहे? साइनच्या व्हॅल्यूनुसार. तर व्हेलॉसिटीची व्हॅल्यू पण कशानुसार बदलेल? साइनच्या व्हॅल्यूनुसार. म्हणून या मोशनमध्ये डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन हे तिन्ही साइन किंवा कॉसचे फंक्शन्स असतात. म्हणून या मोशनला आपण कोणती मोशन म्हणतो? सिंपल हार्मोनिक मोशन. नेक्स्ट पुढे जाऊ आपण. पुढे दोन केसेस आहेत. आपल्याला काय करायचं माहिती आहे का? पुढे आपल्याला इक्वेशन काढायचं, डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काढायचं. इक्वेशन फॉर डिस्प्लेसमेंट व्हेन पार्टिकल स्टार्ट्स इट्स मोशन फ्रॉम मीन पोझिशन. लक्षात द्या, दोन पोझिशन असतात सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये. एक मीन पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन. मीन पोझिशन पुन्हा एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजे एक एक्स्ट्रीम पोझिशन आणि एक मीन पोझिशन आहे. एक इक्विलिब्रियम पोझिशन आहे आणि दुसरी नॉन इक्विलिब्रियम पोझिशन. तर जर पार्टिकलने मोशन जर मीन पोझिशन पासून स्टार्ट केली तर डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय असेल? आणि जर पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट झालेलं असेल तर इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट काय असेल? जर पार्टिकल डिस्प्लेसमेंट मीन पोझिशन पासून स्टार्ट केलं तर या फायची व्हॅल्यू काय असेल? आणि जर पार्टिकलने डिस्प्लेसमेंट एक्स्ट्रीम पोझिशन पासून जर स्टार्ट केलं तर या फायची व्हॅल्यू, या इनिशियल फेजची व्हॅल्यू काय असेल? आपल्याला हे कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे. पुढे आपल्याला हे पाहायचंय. इथपर्यंत कोणाला काय अडचण असेल तर विचारा. हे जनरल इक्वेशन आहे डिस्प्लेसमेंटचं. याच इक्वेशनचा यूज करून आपण पुढचा भाग पाहणार आहे. पुढच्या दोन्ही केसेस पाहणार आहे. कोणाला काय अडचण आहे का यामध्ये? ओके. तर आपण आता नेक्स्ट पाहू केसेस. केस फर्स्ट. आपण काय काय पाहिलं आतापर्यंत? आपण सुरुवातीला पाहिलं डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ह्याच्या बाजूला लिहून घेतो मी. ओमेगा स्क्वेअर एक्स इक्वल्स टू 0 हे इक्वेशन पाहिलं आपण. त्यानंतर आपण पाहिलं इक्वेशन फॉर ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन इक्वल्स टू काय? मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. त्यानंतर आपण पाहिलं इक्वेशन फॉर व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी इक्वल्स टू प्लस ऑर मायनस ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस. त्यानंतर आपण पाहिलं इक्वेशन फॉर जनरल इक्वेशन फॉर डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट इक्वल्स टू काय? प्लस ऑर मायनस ओमेगा प्लस ऑर मायनस ए. प्लस ऑर मायनस तुम्हाला माहिती आहे कशामुळे घेतो? जर पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कडे डिस्प्लेसमेंट होत असेल तर पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट, आणि जर निगेटिव्ह कडे होत असेल तर निगेटिव्ह. साइन ओमेगा टी प्लस फाय हे जनरल इक्वेशन आपण आतापर्यंत डिस्कस केले. आता आपण केसेस स्टडी करणार आहेत. केस फर्स्ट. केस फर्स्ट काय? याच्यामध्ये आपण नाव काय हेडिंग देऊ की व्हेन पार्टिकल स्टार्ट. काल तुम्हाला एक मी स्क्रीनशॉट काढून घ्यायला सांगितलं होतं डायग्रामचा, ती तुमच्याकडे असेल. ओके. नसेल तर मी तर वाटल्यास काढून दाखवतो. सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये पार्टिकल मीन पोझिशन पासून कुठे जातो? एक्स्ट्रीम पोझिशनला. ही मीन पोझिशन आणि ही काय असेल? एक्स्ट्रीम पोझिशन. पुन्हा मीन पोझिशनला येतो आणि पुन्हा एक्स्ट्रीम पोझिशनला जातो. ओके. एक्स्ट्रीम पोझिशन आणि मीन पोझिशन. हिला म्हणतो आपण इक्विलिब्रियम पोझिशन. आणि हिला म्हणतो आपण नॉन इक्विलिब्रियम पोझिशन. इक्विलिब्रियम. ठीक आहे. इक्विलिब्रियम म्हणजे काय? तर ज्या ठिकाणी फोर्स काय असतो? 0 आणि या ठिकाणी
फोर्स इज नॉट इक्वल्स टू 0. ठीक आहे. तर जर पार्टिकलनं मोशन इथून स्टार्ट केली असेल याचा अर्थ काय, जेव्हा टाइम 0 होता त्यावेळेस पार्टिकल कुठे होता, तर तो जर मेन पोझिशनला असेल तर त्याचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय असेल, आणि जेव्हा टाइम 0 होता त्यावेळेस तो जर एक्स्ट्रीम पोझिशनला असेल, म्हणजे त्यांनी मोशन कुठून स्टार्ट केली, एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट केली असेल, तर त्याचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय असेल, त्याचा इनिशियल फेज काय असेल, याचं इक्वेशन आता आपल्याला पाहायचं. इनिशियल फेज काय सांगतो, जेव्हा टाइम 0 होता ते फाय, आपण आता इथे इंटिग्रेशन कॉन्स्टंट घेतलं तर फाय इक्वेशन मध्ये हे फाय यालाच म्हणतात इपोक, किंवा याला आणखी म्हणतात इनिशियल फेज. इनिशियल म्हणजे काय, तर सुरुवातीला म्हणजे जेव्हा टाइम 0 होता त्यावेळेस तो पार्टिकल कुठे होता, मीन पोझिशनला होता, एक्स्ट्रीम पोझिशनला होता, का कुठेतरी मधामध्ये होता, हे सांगण्याचं काम कोण करतो, हे फाय करतो. ओके. आणि ह्या फायच्या व्हॅल्यूज आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या, आणि डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन मीन पोझिशन पासून आणि एक्स्ट्रीम पोझिशन पासून हे आपल्याला डिराइव्ह करायचं. तर पहिली केस आपण घेऊ, व्हेन पार्टिकल स्टार्ट्स इट्स मोशन फ्रॉम मेन पोझिशन. जर त्याने त्याची मोशन कुठून स्टार्ट केली, मेन पोझिशन पासून स्टार्ट केली. आता मी तुम्हाला एक डायग्राम तर काढून दिली होती काल त्या दिवशी. मला सांगा मेन पोझिशनला डिस्प्लेसमेंट किती असतं बरं. मेन पोझिशनला लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन करणाऱ्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट किती असतं, मेसेज मध्ये मला पाठवा. 0. यस, इट्स अ 0. म्हणजे जेव्हा पार्टिकल मेन पोझिशनला असेल तर त्यावेळेस डिस्प्लेसमेंट काय असेल, 0 असेल. आणि तो तिथून स्टार्ट करतोय ना, तर त्यावेळेसचा टाइम पण काय असेल, 0 असेल. म्हणजे जेव्हा पार्टिकल मेन पोझिशन पासून मोशन स्टार्ट करतोय तर टाइम इज 0 आणि ॲट दॅट टाइम डिस्प्लेसमेंट इज ऑल्सो 0. ओके. टाइम 0 आहे आणि डिस्प्लेसमेंट पण 0 आहे. आणि जर हे जर व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहेत, समजा ही कंडिशन आहे आता. ओके. तर मग आपल्याला इक्वेशन फॉर डिस्प्लेसमेंट माहिती आहे. वी नो दॅट, काय माहिती आपल्याला, वी नो दॅट जनरल इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट, that general equation of displacement काय आहे, x equals to a sin omega t plus phi. ओके. मग आता इथं मेन पोझिशन पासून जर मोशन स्टार्ट झाली तर डिस्प्लेसमेंट 0 आहे, आणि त्यावेळेसचा टाइम पण काय 0 आहे. जर मोशन इथून स्टार्ट झाली असेल, whenever the time is 0, at that time particle is at mean position. जेव्हा टाइम 0 होता त्यावेळेस जर पार्टिकल मीन पोझिशनला असेल तर त्यावेळेस त्याचं डिस्प्लेसमेंट काय असेल, 0 असेल. मग ह्या व्हॅल्यूज आपण इथं ठेवूया इक्वेशन मध्ये. ओके. हे काय आहे, त्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे. आणि मग आपल्याला याच्यामध्ये दोन व्हॅल्यूज माहिती आहेत. जेव्हा टाइम 0 आहे आणि पार्टिकल मीन पोझिशनला आहे तर डिस्प्लेसमेंट काय 0 आहे. ओके. तर ही व्हॅल्यू इथं कुठं करू आपण, आता लक्ष द्या, पार्टिकल कुठे आहे, मेन पोझिशनला आहे, तर डिस्प्लेसमेंट काय 0 आहे. एक्सेल हे अँप्लिट्यूड साइन ओमेगा टी, टी इज व्हॉट, टाइम, टाइम काय 0 आहे, आणि प्लस फाय. तर 0 इंटू एनिथिंग काय होईल 0. तर 0 इक्वल्स टू काय येईल, ए साइन, याची व्हॅल्यू 0 येईल, म्हणजे त्याला काय फक्त काय राहील फाय. आता हे ए इकडे आलं, हे इकडे डिव्हिजन मध्ये आलं, ए डिव्हिजन मध्ये 0 डिवाइडेड बाय एनिथिंग 0, म्हणजे साइन फायची व्हॅल्यू काय आली आहे, 0 आली. आणि मला सांगा फायची व्हॅल्यू, साइन फायची व्हॅल्यू, फाय समजा एक प्रकारचा फेज आहे, अँगल आहे समजा. साइनच्या व्हॅल्यू 0 कोणकोणत्या अँगलला आहेत, प्लीज टेल मी, कोणकोणत्या अँगलला साइनच्या व्हॅल्यू 0 येतात. साइनच्या व्हॅल्यू 0 कधी कधी असतात, साइनची व्हॅल्यू 0, साइन 0 0 आणि पाय, बरोबर, साइन 180. ओके. तर
साईनची व्हॅल्यू, साईन फायची व्हॅल्यू 0 कोणकोणत्या अँगलला असतात? जेव्हा फायची व्हॅल्यू, जेव्हा ह्या फायची व्हॅल्यू किती असेल, एक तर 0 असेल किंवा किती असेल, पाय असेल. ओके, आपल्याला कंडिशन काय मिळाले? जेव्हा पार्टिकल मीन पोझिशन पासून मोशन स्टार्ट करीत असेल तर डिस्प्लेसमेंट 0 असतं, टाइम 0 असतो. आणि मग जर आपण ह्या व्हॅल्यूज पुटअप केल्या त्या जनरल इक्वेशन मध्ये तर आपल्याला साइन फायची व्हॅल्यू 0 मिळाली. म्हणजे नक्कीच फायची व्हॅल्यू किती असायला पाहिजे? 0 किंवा पाय. किती असायला पाहिजे? 0 किंवा पाय असायला पाहिजे. म्हणजे आपल्याला फेज मिळाला. म्हणजे जेव्हा पार्टिकल मीन पोझिशन पासून मोशन स्टार्ट करतो, जेव्हा पार्टिकल मीन पोझिशन पासून मोशन स्टार्ट करतो त्यावेळेस फायच्या व्हॅल्यूज किती असतात? एक तर 0 असते किंवा एक तर पाय असते. ठीक आहे. मग आता ही फायची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आणि फायची व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये पुटअप करू, जनरल इक्वेशन मध्ये. ठीक आहे. पुट व्हॅल्यू ऑफ फाय इन अबो इक्वेशन. वरच्या इक्वेशन मध्ये, जनरल इक्वेशन मध्ये ठेवा. एक्स ची व्हॅल्यू, एक्स इक्वल्स टू काय येईल? ए साइन ओमेगा टी. आता फायची व्हॅल्यू काय घ्यायची? 0. 0 घ्या किंवा पाय घ्या. फायची व्हॅल्यू किती आली? जर पार्टिकल मीन पोझिशन पासून मोशन स्टार्ट करत असेल तर डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन फायची व्हॅल्यू काय असते? 0 असते किंवा पाय असते. आणि जर ही व्हॅल्यू आपण इथं पुटअप केली तर डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय येईल? डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन येईल x इक्वल्स टू a sin ओमेगा t. This is the equation for displacement when particle start its motion from mean position. हे आहे इक्वेशन कशाचं? डिस्प्लेसमेंटचं. जेव्हा पार्टिकल कुठून मोशन स्टार्ट करत असेल? मीन पोझिशन पासून. x इक्वल्स टू a sin ओमेगा t. ओके, ब्लर होतंय. आता आहे व्यवस्थित? आता दिसते का व्यवस्थित? हा, तर हे आहे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन जेव्हा पार्टिकल मोशन कुठून स्टार्ट करत असेल? मेन पोझिशन पासून. ठीक आहे, लक्ष द्या. समजा पार्टिकल मेन पोझिशनला आहे तर टी ची व्हॅल्यू काय घ्यायची? 0. तिथून स्टार्ट करणार आणि टी ची व्हॅल्यू 0 ठेवली तर 0 इंटू एनिथिंग काय होईल? 0. साइन 0 0 0 इंटू एनिथिंग काय येईल? साइन 0 ची व्हॅल्यू 0 आणि 0 इंटू एनिथिंग ए आहे नाही तर हे मल्टिप्लाइड बाय 0 तर x ची व्हॅल्यू काय येईल? 0. म्हणजे पार्टिकल कुठे? मेन पोझिशनला. किंवा आपण इथं, ठीक आहे, तुमच्या मनावर आणखी एक इक्वेशन लिहायचं झालं तर फायची व्हॅल्यू तुम्ही पाय पण घेऊ शकता. इथं ठेवा. तर x इक्वल्स टू काय? प्लस और मायनस ए साइन ओमेगा टी प्लस पाय. फायची व्हॅल्यू किती घ्यायची? पाय घ्यायची. तर जेव्हा पार्टिकल मीन पोझिशनला आहे तर टी इक्वल्स टू काय? 0. तिथून स्टार्ट करतोय ना, तर 0 इंटू एनिथिंग 0. साइन इथं काय राहील? फक्त पाय राहील. साइन 180 ची व्हॅल्यू किती येते? साइन 180 ची व्हॅल्यू 0. 0 इंटू एनिथिंग 0 म्हणजे डिस्प्लेसमेंट काय? 0. म्हणजे जेव्हा पार्टिकल मीन पोझिशनला असतो नेहमी लक्षात ठेवायचं त्यावेळेस पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट हे नेहमी काय असतं? 0 असतं. ठीक आहे. आय होप तुम्हाला ही पहिली केस लक्षात आली असेल. हे इक्वेशन आहे. काय झालं? डिस्प्लेसमेंट शिवकन्या काय अडचण आहे? ब्लर होते का? क्लिअर आहे, दिसायला क्लिअर दिसतंय, काय हरकत नाही. ठीक आहे. बरं, यामध्ये कोणाला काय अडचण आहे का? या केसमध्ये कोणाला काय अडचण आहे का? एकदा सांगा प्लीज, एकदा मेसेज करा. नो, ठीक ठीक.
आता नेक्स्ट केस काय आहे, जर पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट कुठून, पार्टिकल मोशन कुठून स्टार्ट केली, समजा एक्स्ट्रीम पोझिशन पासून. आता लक्ष द्या, मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंतचं डिस्टन्स किती असतं आपल्याला माहिती आहे. हे डिस्टन्स किती आहे, कॅपिटल ए, याला म्हणतो आपण अँप्लिट्यूड. ओके, तर म्हणजे इथं एक्स्ट्रीम पोझिशनला एक्स ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे, कॅपिटल ए असेल. डिस्प्लेसमेंट कसं असेल, मॅक्सिमम असेल, कॅपिटल ए. ओके, तर जर पार्टिकलनी मोशन इथून स्टार्ट केली, समजा कुठनं, एक्स्ट्रीम पोझिशन पासून जर स्टार्ट केली, तर त्याचं जनरल इक्वेशन काय असेल. ओके, तो एक केस घेऊन, ती एक केस घेऊन टाकू आपण, आपलं सांगतो. आता ही डायग्राम तुमच्याकडे आहे, फक्त लक्षात ठेवा की एक्स्ट्रीम पोझिशनला जर पार्टिकलनं मोशन स्टार्ट केली एक्स्ट्रीम पोझिशन पासून, तर त्यावेळेस त्याचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय असेल, त्याचा जो असा फेज, इनिशियल फेज, तो फेज किती असेल आपल्याला ते काढायचं. ठीक, तर केस सेकंड, हे लक्षात ठेवा, इथं प्लस और मायनस घेतलं मी. जर पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसकडे डिस्प्लेसमेंट असेल तर एक्स ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल, आणि जर निगेटिव्ह एक्स ऍक्सिसकडे डिस्प्लेसमेंट असेल तर एक्स ची व्हॅल्यू काय असेल, निगेटिव्ह. केस सेकंड काय, इफ पार्टिकल स्टार्ट मोशन फ्रॉम विच पोझिशन, फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, आता मला सांगा, जर पार्टिकल मोशन एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट झाली आहे, केली आहे, तर त्याचं डिस्प्लेसमेंट किती असेल, एक्स ची व्हॅल्यू किती असेल, ए. बरोबर आहे, कारण की मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंतचं जे डिस्टन्स आहे त्याला म्हणतो आपण अँप्लिट्यूड. ओके, तर मग एक्स काय असेल, कॅपिटल ए. जर तो एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट करत असेल, जेव्हा टाइम काय होता, 0. जेव्हा टाइम 0 होता तेव्हा पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला होता, आणि त्यावेळेस त्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट कशाच्या बरोबर असेल, त्या अँप्लिट्यूडच्या बरोबर असेल, कॅपिटल एच्या बरोबर. म्हणजे कंडिशन आपल्याला मिळाली. मग आपल्याला हे जनरल इक्वेशन तर माहित आहे, वी नो दॅट जनरल इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट इन SHF काय, x इक्वल्स टू a साइन ओमेगा टी प्लस फाय. जनरल इक्वेशन आपण आता काढलेलं. तर इथं जेव्हा टाइम 0 होता त्यावेळेस पार्टिकल कुठे एक्स्ट्रीम पोझिशनला आहे आता, आणि त्यावेळेस त्याचं डिस्प्लेसमेंट किती झालेलं आहे, तर a प्लस किंवा मायनस हे काहीतरी झालेलं असेल. या पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन कडे असेल तर प्लस आहे, आणि निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन कडे असेल तर मायनस ए असेल. तर ही व्हॅल्यू आपण इथं पुटअप करू, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू ए आहे एक्स्ट्रीम पोझिशनला, आणि टाइमची व्हॅल्यू 0 घ्या, ए साइन ओमेगा, टाइमची व्हॅल्यू 0 प्लस फाय, ही टर्म 0 होईल. ओके, आणि ए काय होईल, कॅन्सल, इकडे काय राहील 1, साइन ही टर्म 0 झाली तर काय राहील फक्त फाय. म्हणजे साइन फाय ची व्हॅल्यू 1 आली आहे. मला सांगा साइन फाय ची व्हॅल्यू 1 कधी येते, एक मिनिट. हा ठीक आहे, सांगा मला साइन फाय ची व्हॅल्यू 1 कधी येते. हा 90 ला, +1 किंवा -1. ठीक आहे, लक्ष द्या, +1 किंवा -1 बरं का, कारण की जर त्या एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर ए काय असेल, पॉझिटिव्ह. या एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर ए काय असेल, निगेटिव्ह. लेफ्ट साइडच्या एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर निगेटिव्ह असेल. हे बघा, मीन पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन, पुन्हा एक्स्ट्रीम पोझिशन. लक्ष द्या, मीन एक्स्ट्रीम, मीन एक्स्ट्रीम, मीन एक्स्ट्रीम. इकडे असेल तर पॉझिटिव्ह आहे आणि इकडे असेल तर निगेटिव्ह. तर हे इथं व्हॅल्यू काय येईल, प्लस और -1. तर साइनची व्हॅल्यू प्लस किंवा -1 कधी येते, कोणत्या अँगलला येते, बरोबर. एक तर 90, फायची व्हॅल्यू किती असेल, एक तर 90 असेल, किंवा किती 180 नाही. 180 ला साइनची व्हॅल्यू 0 असते ना, तुम्ही आता सांगितलं पाय.
270 बरोबर आहे. 270 म्हणजे किती? पाय मध्ये ह्या व्हॅल्यूज किती आहेत? या पाय मध्ये व्हॅल्यूज जर केलं तर येतं π/2 किंवा 3π/2. ओके. अरे 179 ला असते का रे? कोण आहे ते? सर्वदे. तर 279 असतं का राजू सर्वदे? ठीक आहे नंतर ठीक आहे, बरोबर केलं ना तिथे. काय हरकत बरोबर आहे. चला, तुमचे मॅसेज वाचले जातात बघा, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे काही टाकत जाऊ नका. ओके. हा ठीक आहे, मी बाय मिस्टेक झाला असेल कदाचित, आणि तुमचे मॅसेज तुमच्या सर्वांना दिसतात मला वाटतं. कारण सर तर फाय इक्वल्स टू किती आहे? 90 आणि 270. तर आपल्याला फायची व्हॅल्यू कळाली आहे. ही फायची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये ठेवा. तर डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय? डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन असेल एक्स इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस π/2, किंवा दुसरं इक्वेशन काय? एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस 3π/2. ओके. तर मला सांगा, साइन 90 प्लस थीटा ब्लर होते का? क्लिअर आहे रे, काय अडचण नाही. कारण की फायच्या व्हॅल्यूज आपण काढल्यात, त्या फायच्या व्हॅल्यूज इथे ठेवून दिल्या. तर आपल्याला हे इक्वेशन मिळाले. हे इक्वेशन कशाचे? डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन आहे. कधी? जेव्हा पार्टिकल मोशन कुठून स्टार्ट करतो? एक्स्ट्रीम पोझिशन पासून. जर तो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट करत असेल तर एक्स इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस π/2 हे इक्वेशन असेल. आणि जो निगेटिव्ह एक्स ऍक्सिस पासून जर मोशन स्टार्ट करत असेल तर एक्स इक्वल्स टू काय? साइन ओमेगा टी प्लस 3π/2. ओके. मला सांगा, एक फॉर्म्युला आहे, मॅथमॅटिक्सच्या मुलांना माहिती असेल कदाचित, हे साइन 90 प्लस ऑर मायनस थीटा, याला काय लिहू शकतो आपण? याला लिहितो आपण कॉस थीटा. याला काय लिहितो आपण? कॉस थीटा. मग हे π/2 म्हणजे किती? 90, आणि हे थीटाची व्हॅल्यू म्हणजे ओमेगा टी. तर साइन 90 प्लस ओमेगा टी याला काय लिहू शकतो आपण? कॉस थीटा. मग इक्वेशन काय येईल? एक्स इक्वल्स टू ए साइन, सॉरी साइन नाही आता इथं, साइन 90 प्लस थीटाला काय लिहू शकतो आपण? कॉस थीटा. थीटाच्या ऐवजी इथं काय? ओमेगा टी. थीटाच्या ऐवजी इथं काय? ओमेगा टी. तर हे इक्वेशन आहे, इक्वेशन फॉर डिस्प्लेसमेंट when particle starts its motion from extreme position, and this is the equation for displacement when particle starts its motion from mean position. तर जेव्हा पार्टिकल मीन पोझिशन पासून स्टार्ट करतोय तर डिस्प्लेसमेंट कशाचं फंक्शन आहे? साइनचं. आणि जेव्हा पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशन पासून मोशन स्टार्ट करतोय त्यावेळेस डिस्प्लेसमेंट कशाचं फंक्शन आहे? कॉसचं. ठीक आहे. तर म्हणजे इथं डिस्प्लेसमेंट आणि डिस्प्लेसमेंट हे दोघांचंही फंक्शन आहे, साइन आणि कॉस. आणि साइन आणि कॉस हे दोन्ही कोणते फंक्शन्स आहेत? हार्मोनिक फंक्शन्स आहेत. म्हणून या मोशनला कोणती मोशन म्हणतो आपण? सिंपल हार्मोनिक मोशन. ठीक आहे. ठीक आहे. यामध्ये कोणाला काय अडचण आहे का? यामध्ये कोणाला काय अडचण आहे का? असेल तर आपण उद्याच्या पिरियड मध्ये वाटल्यास पुन्हा एकदा याला डिस्कस करू. ठीक आहे. कारण की पुढची बॅच आहे, मला थोडा उशीर झाला यायला. असेल तर विचारत जा बरं का, कारण की पुढच्या पिरियड मध्ये आपण डिस्कस करू याला वाटल्यास. आता जरी नाही. ओके. सर्वजण लेफ्ट व्हा, आपण थांबू इथे. अरे यात नोट्स माझ्या लक्षात राहीन झाले. ठीक आहे, मी उद्या कन्फर्म आणून देतो नोट्स. ठीक आहे. पीडीएफ पाठवतो तुम्हाला, त्याचा पीडीएफ मिळून जाईल तुम्हाला नोट्स रोटेशनल डायनामिक्सच्या. हे लक्षात ठेवा, मी त्या नोट्स काढलेल्या नाहीत बरं का. मी अगोदरच म्हणतोय, असं काही नाही, मी त्या नोट्स काढलेल्या नाहीत. आमच्या मित्रांनी पाठवलेल्या आहेत त्या. तोही फिजिक्सचाच लेक्चरर आहे, पण नोट्स चांगल्या आहेत. ठीक आहे. तुम्ही त्या रेफर करू शकता. नोट्सचं असं काहीच नाही पर्टिक्युलर की पर्टिक्युलर ह्याच नोट्स वापराव्या म्हणून.
तुम्ही कोणत्याही नोट्स वापरा, फक्त कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. ओके, पण नोट्स चांगले आहेत, तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल. विथ डायग्राम सर्व आहे. लेफ्ट व्हा सर्वजण.